सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गावाकडची मच्छीची भाजी बनवणार आहोत। गावी आलेलो आहोत आम्ही। तर इथे गावाकडे कतला मच्छी ही आत्ताच ताजी अशी फ्रेश मच्छी आणलेली आहे आणि ती खूप मोठी आहे। तर ते मच्छी अशी कापून घेतलेली आहे, कट करून आणली आहे आणि ती स्वच्छ अशी साफ करून धुवून घेतलेली आहे। मच्छी धुवून झालेली आहे। तर आता ह्या मच्छीची मी फ्राय सुद्धा बनवणार आहे आणि भाजी सुद्धा बनवणार आहे। तर इथे आता चिंचचं पाणी, आपण चिंच भिजत ठेवलेली आहे। काळी चिंच, आपली जे पिकलेली चिंच आहे ती चिंच एक छोटी वाटी मी ते भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये आणि लिंबूचा रस सुद्धा लागणार आहे। तर आता त्यातल्या अर्ध्या मच्छीचे आपल्याला इथे फ्राय बनवायचं आहे आणि त्याच्या मी अशा चपट्या पीसेस अशा फ्राय बनवण्यासाठी बाजूला ताटामध्ये काढले आणि ज्या मोठ्या जाडसर पीस आहेत त्याची भाजी बनवणार आहे। तर इथे बघू शकता गावाकडे सगळेजण मिळून आम्ही भाजी बनवत आहोत। माझी मोठी बहीण आणि मी, मोठ्या ताईंनी ही भाजी बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आणि मी शूट करत आहे। तर इथे आम्ही दोघी पण मिळून करतोय। तर इथे आता चिंचेचं पाणी, हळद, मीठ, लिंबूचा रस हे पातेल्यात जी भाजी बनवणार आहे त्याला सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये जे मी फ्रायसाठी काढलेले आहेत मच्छीच्या पीसेस त्याला सुद्धा हळद, मीठ, लिंबूचा रस आणि चिंचेचं पाणी हे लावून आपण हे साईडला ठेवून दिलेलं आहे। तर आता इथे मसाल्यांमध्ये मी इथे डाळवं जे आहे ते सुकं डाळवं मी तव्यावरती भाजून घेतलेला आहे आणि सुकं खोबरं, खसखस, धने आणि गरम मसाला सगळा जो शहाजिरा मसाला, लवंग, दालचिनी, विलायची, मिरे हे सगळं आपण इथे काढून घेतलेलं आहे। तर डाळवं भाजून झाले त्यानंतर इथे मी सुकं खोबरं सुद्धा भाजून घेत आहे। सगळे मसाले आपल्याला इथे थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत। आता त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळा मसाला भाजून घेत आहे। शहाजिरा, लवंग, मिरे, दालचिनी आणि त्यानंतर ते भाजून झालं हलकंसं की इथे खसखस भाजलेली आहे। खसखस ही मच्छीच्या भाजीला अप्रतिम अशी भाजी बनते, नक्की टाकायची। तर इथे खसखससुद्धा हलकंसं असं भाजून झालेलं आहे। सगळे मसाले इथे भाजून झालेले आहेत। खोबरं, सुकं खोबरं, गरम मसाला सगळा, डाळवं आणि खसखससुद्धा भाजून झालं आहे। आता इथे मिरे, दालचिनी विलायची आणि धने हे सुद्धा भाजून घेतलेले आहेत। तेजपत्तासुद्धा हलकासा असा परतून घेतला आहे आणि इथे स्पेशल असे मिरे बाजूला भाजून घेतलेले आहेत। मिरेसुद्धा या भाजीला स्पेशल टाकायचे आहेत। एकदम झणझणीत अशी गावरान आपली मच्छीची भाजी बनणार आहे। आता हे सगळे मसाले थंड झाले की डाळवं जे आहे त्याची पावडर बनवून घेतलेली आहे। इथे धनाची सुद्धा पावडर बनवून घेतलेली आहे, जे साबुत धने आहे त्याची पावडर बनवली आहे। इथे सुकं खोबरं आहे त्याची सुद्धा पावडर बनवून घेतलेली आहे। सगळे मसाले मिक्सरमधून एकदम छान असे बारीक आपल्याला इथे वाटण करून घ्यायचे आहेत। भरपूर मसाला बनवून घ्यायचा, म्हणजे इथे जास्त प्रमाण मसाल्यांचं केलेलं आहे कारण भाजी ही जास्त बनवायची आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ह्याची पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहे। बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। अद्रक या भाजीला टाकायचं नाही। तर आणि जे खसखस होती भाजलेली ती उकळामध्ये अशी कुटून घेतलेली आहे ताईने। तर खसखस ही मिक्सरमध्ये बारीक केली जात नाही, त्यामुळे खसखस उकळामध्ये आपल्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। तर ते पाहू शकता सगळे मसाले असे छान असे आपले वाटून झालेले आहेत। तर ही जी पेस्ट आहे ही हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाची। तर आता इथे सगळे मसाले वाटून झाले। तर इथे डाळव्याचं जे अर्धी पावडर आहे ती घेतली आहे। आता यातला अर्धा मसाला जो आहे तो फ्रायसाठी काढायचा आहे आणि अर्धा मसाला यातलाच मी भाजीसाठी काढत आहे। तर डाळवा, सुकं खोबरं, खसखस, धनाची पावडर, गरम मसाला पावडर जो वाटलेला आहे आपला सगळा मसाला तो अर्धा अर्धा इथे काढून घेत आहे। थोडासा मी फ्रायसाठी काढते आणि थोडासा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीसाठी वापरणार आहे। तर इथे आता फ्रायसाठी आधी मी मसाला बनवत आहे। तर सगळं मिक्स करून घेतलं, एकत्र करून मसाला साईडला काढून घेतलं आहे। सगळं एकत्र करून घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाल्यांची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। म्हणजे हाच मसाला मच्छीच्या पिसांना लावून घ्यायचा आहे। ज्या पिसा अशा थोड्याशा पातळ कट करून घेतल्यात फ्रायसाठी, त्या पिसांना तो मसाला असा लावून घ्यायचा आहे। तर इथे माझी वहिनी आणि मोठी ताई दोघीजणी मिळून हा मसाला लावून घेत आहेत। तर इथे सर्वांसाठी गावाकडे भाजी बनवायची आहे। तर आम्ही एकदम मोठं पातेलं घेतलेलं आहे। तर इथे भाजीसाठी सुद्धा इकडं तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि तेलामध्ये सर्वात आधी टाकलेलं आहे साबूत खडे मसाले,
त्यानंतर जी पेस्ट बनवली होती लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची आणि आपले वाटून घेतलेले सगळे मसाले हे थोडे थोडे करून टाकायचे। लाल तिखट हे झणझणीत असं होण्यासाठी थोडंसं तिखट आहे जे गावाकडे वाटलं गेलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि डाळव्याची पावडरसुद्धा, हे सगळे मसाले तेलामध्ये टाकायचे आहेत। आणि जो साठी जो मसाला लावून घेतला पिसांना तो लावून साईडला ठेवलेला आहे। आणि आता इकडे भाजीसाठी जो मसाला तेलामध्ये सगळं टाकून घेऊन थोडंसं त्याला एक अर्धा मिनिट परतवून घेतलं आणि आपण जे हळद, मीठ, चिंचेचं पाणी, लिंबूचा रस हे लावून घेतलेली मच्छीच्या पिसा जे भाजीसाठी होत्या त्या टाकलेल्या आहेत आता या पूर्ण मसाल्यामध्ये आणि सगळा मसाला परतवून घ्यायचा आहे। आता मसाल्यामध्ये सगळ्या मच्छी परतवून घेतलेल्या आहेत। 1 मिनिटभर परतवून झाले की रस्स्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। गरम पाणी करून टाकायचं किंवा थंड जरी टाकलं तरी चालतं। तर सगळं पाणी आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी टाकलं आणि वरतून पुन्हा सुके मसाले काही टाकलेले आहेत, धना पावडर वगैरे आणि खसखसची पावडर, म्हणजे जितका मसाला वाटला होता भाजून तो सगळा टाकला आणि नंतर वरून सुद्धा टाकलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ टाकलं चवीनुसार आणि आपल्याला ही मच्छी एकदा अशी शिजवून घ्यायची आहे। जास्त शिजवायचं नाही, फक्त एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे आणि दणदणून एक उकळी आली की आपली मच्छी शिजते। तर इथे बघू शकता उकळीसुद्धा आलेली आहे। मच्छीला झाकण ठेवलं होतं आणि मोठ्या गॅसवरती एकदम ही मच्छी उकळून घेतली आहे मच्छीची भाजी। तर इथे बघू शकता एकदाच फक्त असं पळीने हलवून घेतलेलं आहे। तर बघायचं आहे मच्छी शिजलेली आहे आपली, छान अशी मच्छी शिजून जाते, मच्छीला काही वेळ लागत नाही शिजण्यासाठी। तर इथे आपली झणझणीत अशी तरीदार गावरान मच्छीची गावाकडची भाजी तयार झालेली आहे। तर गॅस बंद केलेला आहे पण झाकण ठेवायचं आहे वरी। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाकण ठेवून इकडे मच्छीची झणझणीत अशी आपली भाजी तयार झाली आहे आणि इकडे तव्यावरती तेल टाकलेले आहे। तेलामध्ये जे आपण पिसला मसाला लावून घेतला होता त्यासुद्धा अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। दोन्ही साईडने खालून वरून सगळीकडे अशा खरपूस एकदम कुरकुरीत अशी आपली इथे फ्रायसुद्धा मच्छीचा तयार झालेला आहे। तर मच्छीची भाजी झणझणीत अशी गावरान भाजी, ज्वारीच्या भाकरी, भात आणि मच्छी फ्राय इथे आपलं तयार आहे। तर झटपट आणि गावरान पद्धतीची मच्छीची अशी झणझणीत भाजी तुम्ही सुद्धा करून बघा। कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।